आता बघा कसं ग बसले आणि मालक आल्यावर जे अटॅक केला आर काय सांगू तुम्हाला. सपोर्ट ताकद वाढली हो मालक आल्यावर. मालक टाइमपास करू नको चल म्हटल्याप्रमाणे आम्ही चाललो आजच्या दिवसाच्या कामाला. चलो. आज दिवसभर पावसाचं वातावरण होतं त्यामुळे रेनकोट घरातनच घालून चाललेलो. कॅफेत एक किरकोळ काम होतं ती करायचं जायचं म्हणलं. या शेटचं काम कसं आहे निवांत. डेटा कॉपी होईपर्यंत फोटो जरा कट केलं तेवढ्यात सोन्या म्हणला पाणी आणून द्या लागते. जरा शेवाळ्यागत झालता त्यामुळे असं घर धुवायचं म्हणलं. ते बघतोय तर काय पाण्याच्या एटीएम जवळ लाईटच नाही. पुढनं गाडी वळवून घेऊन ये म्हणल्यावर भावान जरा जास्तच मनाव घेतलेलं दिसते. कंट्रोल. परत आलो जरा ठेवाय कॅफेत बघतोय तर काय दो दिल एक जान. पुढे वडगावला जायचं होतं बसलो गाडीवर निघालो वडगावच्या दिशेनं. पावसाचं वातावरण झालं अभि म्हणलं जरा चहा प्या लागतोय. नुसता आपला विचार करून चालत नाही गाडीला पण जरा पेट्रोल पाजूया म्हणलं. वडगाव नुसतंच पोचलो महाराजांचं दर्शन घेतलं. परत इथं आलो एस्किनच्या खतरॅक्स मध्ये केस कटिंग करून घेतली. परत वॅक्स घेऊन माझी मीच अशी सेट केली. तिथनं पुढे जायचं होतं पन्हाळ्या शूटला काढली गाडी निघालो तिकडं. बघता लोकेशन वर पण पोचलो. प्री बर्थडे शूट असल्यामुळे तेवढ्या लवकर कव्हर केलं. तिथनं पुढे गेलो कोल्हापूरला. जाता विकेदा गाठ पडलं. एकदाच कोल्हापुरात पोचलो. रिकव्हर केलेली हार्डीज घेतली. इथनं चाललो घरी जाईपर्यंत पडलेला अंधारात यांचं काय चाललंय बघा.